पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालं? का रडतीयस? विनंती करते, कृपा करून आम्हा गरिबांना जवळ करू नका। ही जवळीक आम्हाला चोर ठरवते। काय झालं सांगशील तरी? आम्हा गरिबांना दागिने घालायचा नटायचा अधिकार नाहीये। हे घ्या। आमच्या अंगावर आले की त्यांची किंमत कमी होते, बाटले जातात ते। खरंच तुम्ही अजून जीव लावू नका। काही चुकलं असेल तर माफी कर। मुक्ता, घे, तुझेच आहेत। काय ग, काय लागलं? दागिने घालण्याचा इनाम भेटलाय। माधवी, अगं हळू, माधवी, हळू, योग्य वेळेला बायकोची चूक दाखवून देणं, तिला योग्य वेळेला थांबवणं, हे कधी जमणार आहे रे तुला? तिच्यावरती जरब धाक कधी बसवता येणार आहे की नाही? हो, ठेवेन दादा। दादा, माफ कर मला। हे तर इतकं घाणेरडं आहे ना की चूक असो नसो सतत माफी मागायची। माझं सुद्धा चुकलं असेल तर माफ करा मला। घरातले पुरुष बोलत असताना पाठ दाखवून निघून जायचं नसतं। पुन्हा अशी चूक होणार नाही माझ्याकडून। पण मी आपल्या घरासाठीच भांडते ना। माहितीये मला। निघा आता। आणि आणखीन एक, बरं झालं आठवलं। हा दादा। दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत या घरामध्ये निंबाळकर आहे तोपर्यंत या घरामध्ये आरडाओरडा, या घरामध्ये कुठलीही बेशिस्त वर्तणूक चालणार नाही। कळलं? या घराची प्रतिष्ठा राखा। हो दादा। निघा। मुक्ता, ए सारंग, तुझ्या स्वप्नातल्या राजकुमारीचा विचार आल्यावर तुझ्यासमोर कुणाचा चेहरा यायचा? अपार मायेनं भरलेला एक साधा चेहरा समोर येतो, जिला पाहिल्यावर पहिल्याच नजरेत मन तिच्याशी जुळेल आणि शब्दाविना खूप काही कळेल। जिला जेव्हा जेव्हा भेटेन त्या प्रत्येक वेळी नव्यानं तिच्या प्रेमात पडत जाईल।
हे पाकिट तुझ्याकडे कसं आलं? खरं खरं सांगा मला. काय ग, तुला फक्त कपडे घेता येत नव्हते का? हा, ही फुकटची उचकापाचकी कोणी करायला सांगितली? तिला का बोलतेस तू? आता फक्त बोलतेय. हा, पुन्हा जर असा शहाणपणा केलास ना तर बघ शी मारेन ना तुला. हाव ताई, मी आणि त्या दिवशी माझ्या वडिलांची हात धरायची हिंमत कशी झाली ग तुझी? आणि आता माझ्या वस्तूंना हात लावतेस. अहो ताई, मी फक्त हे एक शब्द पण बोलू नकोस. हा, तिच्यावर चिडून तू विषय नको बदलू. हे तुझ्याकडे कसं आलं ना तेवढं मला सांग. मी ओढते. रेणुका, आणि हे ज्याला कोणाला तुला सांगायचं असेल ना त्याला जाऊन सांग. मला फरक नाही पडत. दादा, बरं जरा तुम्ही स्वतः पाहिलं. मी सांगितलं असतं ना तर तुमचा विश्वास नसता बसला. लाडामुळे पोरकी कुठल्या थराला गेले बघा जरा. दादा, आई कशी आहे माझ्या बाबतीत हे माहिती आहे ना तुम्हाला. हे पाकिट पाहिलं आणि हे माझंच आहे असं ठरवून आदळआपट सुरू. हो, अगं मग ते कुणाचं आहे हेही सांगत नाहीयेस तू रेणुका. अगं मलाच नाही माहित तर मग मी काय सांगू. दादा, कॅम्पिंगला ना कोणाची तरी बॅग असं समजून टाकलं असेल कोणीतरी, किंवा कोणीतरी खोडसळपणाही केला असेल. मी नाही ओढत सिगारेट. तुमचा विश्वास आहे ना तुमच्या मुलीवर? स्वतःपेक्षा जास्त. अहो, माझी मुलगी माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही. तिच्यावरती आरोप करण्यापूर्वी 10 वेळा विचार करत जा. थँक्यू दादा. मी लगेच आले हे बाहेर फेकून. तुमचा विश्वास खरा ठरो हीच देवाजवळ प्रार्थना आहे. मुलीवरती जरा विश्वास ठेवायला शिक. दोघींच्या नात्यामध्ये सुधारणा होईल. इकडे तुलाच बोलवतो, इकडे ये. ये. तुझ्यामुळं रेणुकावरती सिगरेट पिण्याचा आरोप झाला. मायलेकींमध्ये भांडण झाली. तुझ्यावर झालेल्या चोरीच्या आरोपाचा काही मिनिटातच बदला घेतला असतो. नाही हो, मी हे जाणून बुजून नाही केलं. जर तू हे जाणून बुजून केलेलं नसशील तर मग तुझा हा पायगुण समजायचा का? म्हणजे माझा अंदाज बरोबर आहे. इतक्या वर्षामध्ये आत्मारामला मी इतकं खचलेलं कधीच पाहिलं नाही. त्याच्या आजाराचं, तुमच्या घराच्या दुर्दशेचं कारण तुझा पायगुण आहे. तुझा पायगुण आहे. तुझा पायगुण आहे. तुझा पायगुण. तू जिथं जिथं पाय टाकशील तिथं फक्त वाईटच घडणार. म्हणून सांगतोय, सगळ्यांपासून लांब जा. अगदी तुझ्या कुटुंबापासून सुद्धा. त्यात सगळ्यांचंच भलं होईल.
बास बास बास. आता एकच पर्याय, हनुमान भक्त व्हायचं आणि त्यांच्यासारखं आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारायचं. ओके मे थँक्यू. असं बी माया नशिबी तेच आहे. जय श्रीराम. पप्या शांत, होप्स नको सोडूस तू. होप सोडले नाही, सुटले. सुटले, उठले आणि पळाले. सारंग, आता फक्त एकच होऊ शकत. माझं आर्याशी लग्न होणार नाही हे बिनबोबाट मान्य करणे आणि आजपासून तिला आर्या वहिनी म्हणायला सुरुवात करणे. आर्या वहिनी, हो आर्या वहिनी. आर्या वहिनी ऐकलं का? पप्या शांत हो. विश्वास ठेव, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आर्या तुझीच होणार. माझी होणार कशी? मी काय तात्या इंचू बनवून तुझ्या छाताडावर हात ठेवून ओम फट स्वाहा असं म्हणून तुझा आत्मा बाहेर काढून माझा आत्मा तुझ्यात घालू म्हणजे पप्याला सारंग बनून आर्याशी संसार करता येईल? हा? अरे यार पप्या. हे बघ सारंग, अरे माझा आय लव्ह यू म्हणून झालंय. माझे समते प्रयत्न संपले. आता तुलाच मनावर घ्यावं लागल बाबा. अरे मी कसं मनावर घेऊ? अरे कसं म्हणजे? जा आणि तुझ्या सावताच्या तोंडानं सांग तिला की मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये बाई. भावा, तुझा नकारच काहीतरी ओके मी थँक्यू करू शकतो. ठीक आहे, मी बोलतोच आणि आजच बोलतो. सारंगला हाच सौंदर्यातील साधेपणा आवडतो. कशी दिसतीये मी? तुला हवी तशीच तयार झालीये. सांग ना, सांग ना कशी दिसते. ऍक्च्युली म्हणजे तू आय मीन मी म्हणजे मला असं म्हणायचंय की आर्या,
किती सुंदर दिसतेस. थँक्यू. अगदी आमच्या नगरकर घराण्याची सून म्हणून शोभून दिसतेस. तुला पाहिलं ना की असं वाटतं तुझा जन्म ह्याच घरासाठी झालेला आहे. अरे ये लक्ष कुठं आहे? हा, अरे तुझ्यासाठी एवढी तयार झाली आहे, एवढी नटली आहे, जरा तोंड भरून कौतुक कर. हो दादा हो. you're looking beautiful. थँक्स. तुला सांगू, लहानपणी सुट्ट्यांमध्ये तू आमच्या घरी यायचीस. त्या तू आणि सारंग सतत एकमेकांना चिकटलेले, सतत एकत्र असायचा. 1 मिनिट सुद्धा एकमेकांपासून लांब जायचं नाही. त्या तुम्हाला बघून आम्ही नेहमी म्हणायचो, हे दोघं एकमेकांपासून कधीही लांब जाऊच शकत नाहीत. आजही तुम्हाला दोघांना पाहून तसंच वाटतंय की तुम्ही दोघं एकमेकांपासून कधीही लांब जाऊ शकत नाही. हा क्षण कैद व्हायला पाहिजे, है ना? ए पुरी, तुझा जाम. ए, तुझ्याकडं मोबाईल आहे ना? जरा काढ. कॅमेरा ऑन करून दे. हा. ठीक आहे, त्या दोघांचा फोटो काढ. धर 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 धर. या अशी जरा, या अशी या. मला असं वाटतंय माझ्या पायगुणामुळे मी इथे नको थांबायला. हे घ्या. आरतीच्या वेळेला गुरुजींच्याकडनं शुद्धीचे मंत्र म्हणून घेतले, सगळं शुद्ध करून घेतलंय. कुठल्याही अशुभ माणसाचे कसलेही परिणाम होणार नाही. काळजी करू नकोस. काढ काढ, फोटो काढ. हा, येतात ना, काढायला येतात ना? हा मग काढ, छान काढ फोटो. अरे या जवळ घे तिला, असा हात ठेव खांद्यावर. हो दादा. नीट ठेव. काढ फोटो काढ. वा, छान आलंय. थँक्स. छान आलेत फोटो एकदम. अरे बघ, काय जोडा शोभून दिसतोय. छोट्या मालकांना आर्याताईशी लग्न करायचं नसन तरी त्यांचं नशीब हेच आहे. आई जगदंबे, त्यांच्या मनात आर्याताईशी प्रेम निर्माण कर, म्हणजे सगळं नीट होईल.